नमस्कार, मी अर्चना ऑलराऊंडर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी भगवद्गीतेचा दुसरा अध्याय वाचणार आहे, तर शांत चित्ताने ऐकावे. अध्याय दुसरा, साक्ययोग. गीतेचे सार. संजय उवाच. तथा कृपयाविष्टं शृणु पूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिद वाक्यमुवाच मधुसूदन. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. तात्पर्य. भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्याबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णाने मधुदैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णाने वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, त्यालाच या प्रकारच्या साक्षात्काराची प्राप्ती होते. श्री भगवान उवाच. कृतस्वाकश्मलमिद विषमे समो परिस्थितिम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुन. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होतात. तात्पर्य. कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख भगवान असाच केला आहे. भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याचा साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. परमसत्याचा साक्षात्कार 3 अवस्थांमध्ये होतो. निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा, परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परमसत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. श्रीमद्भागवतात परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे. वदन्ति तत्त्वविदस्तव यज्ञामध्येत ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. परमसत्याचे ज्ञान असणारे परमसत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहे. परमसत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात. सूर्यालाही विविध प्रकारची 3 स्वरूपे आहेत. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे. जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक अप्रगत अवस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यालोकामध्ये प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. सामान्य विद्यार्थी जे केवळ सूर्यप्रकाश, त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा देदीप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यास समाधान मानतात, याची तुलना परमसत्याच्या केवळ ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करू शकतात त्यांच्याशी करता येईल. जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो व त्याची तुलना परमसत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करणाऱ्याशी करता येईल. आणि जो सूर्यग्रहाच्या अतप्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परमसत्याच्या साकार स्वरूपाचा साक्षात्कार करणाऱ्याशी करण्यात येईल. म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परमसत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ आत्मवादी आहेत. सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यगोलातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून अलग करता येत नसले तरी
तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात. भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण वासुदेवाचा पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते. असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त विरागी आहेत, पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की त्यांच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल इत्यादी सर्व पूर्ण स्वरूपामध्ये आहे. केवळ श्रीकृष्णच असे ठामपणे सांगू शकतात, कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहे. ब्रह्मदेव, भगवान शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर्य नाही. म्हणून स्वतः ब्रह्मदेवाने ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. तेच आदिपुरुष किंवा भगवान आहेत व गोविंद या नावाने जाणले जातात आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि गोविंद सर्व कारणम. भगवंताच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत, परंतु श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमय आहे. तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहे. श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवताराची यादी आहे, पण श्रीकृष्णाचे आदिपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे व त्याच्यापासून अनेकांनी अवताराचा विस्तार होतो. येथे चाशकला पुष्य कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्ररिवाकुल लोकमुंडयती युगे युगे. या ठिकाणी भगवंताच्या ज्या अवताराची यादी देण्यात आली ती म्हणजे भगवंताची विस्तारित रूपे आहेत किंवा त्याच्या विस्तारित रूपाचे अंश रूपे आहे, पण श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमसत्य आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थितीत अर्जुनाच्या आपल्या नातेवाईकाबद्दलचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे. म्हणून श्रीकृष्ण कृत म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात. आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तीकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यावर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दल भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. ते भौतिक जगाच्या ब्रह्मकारी रूपामध्ये आकर्षिले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो च्युत होता. अशा प्रकारे भ्याडवृत्ती ही अनार्यांनाच शोभणारी होती आणि अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाने आपल्या नातलगांबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करत नाही. क्लेब मास गम पार्थ नेतृत्व युयु प्रपद्ये शूद्र हृदय दौर्बल्य तोक्तोत्तिष्ठ परंतप. हे पार्थ, अशा ही नपुंसकतेची कास धरू नको. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे शूद्र दुबळे पण सोडून दे आणि हे परंतप उठ. तात्पर्य: अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णाचे पिता वासुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णाचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय राहतो आणि जर एखाद्या ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्याच्या पित्याचे नालायक पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल नसताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून आपत्तिकारक कार्य ठरले असते.
घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असते ही त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दल आपला आदर मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण श्रीकृष्णाच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा त्याचा त्याग केला पाहिजे. अर्जुन उवाच, कृष्ण भीष्मामः सडंगे द्रोणच मधुसूदन इषुवी प्रतियोगास्मि पूजाहारवरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन. तात्पर्य, पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वादसुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे. आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्या श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकेल काय. अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले काही युक्तिवाद आहेत. गुरुनात्वा हि महानुभाव श्रोये भोक्तु भोष्मपहि लोके हत्वागत कामास्तु गुरुनेहे भुज्जिम भोगांद्र धीरपदिध्याम. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांनी भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. तात्पर्य, धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु नित्यकर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांना गुरु म्हणून आपला आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटले की ते सर्वजण त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपयोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे. न चैत्यदिद्य कतरन्नो गरियो यदा जयम यदि वा नो जयेषु याने हत्वा न जिजीविषां स्तेवस्थितां प्रमुखे धृतराष्ट्रा. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जरी आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. तात्पर्य, जरी युद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कटणे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. आणि जर विजयाची शाश्वती नव्हती, कारण दोघांपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जर विजयी स्त्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि त्याची बाजू कटणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त त्याची बाजू समर्थनीच होती. तरी जर धृतराष्ट्रपुत्रांचा युद्धात मृत्यू झाला तर त्याच्या अनुपस्थितीत जीवन कटणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो त्याचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर व इंद्रियावर संपूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्मलेला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कटण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण यांचे आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवरून त्याचा विश्वास दर्शवतो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन हा मोक्षप्राप्तीला सर्वथा योग्य होता. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्षप्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते.
कार्पण दोष पहंत स्वभाव पच्छमी त्वा धर्मसमूढचेता यच्छेय सानिश्चित ब्रह्मे तन्मे शिष्यतेह शाधीमा त्वा प्रपन्नम. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला सांगा, मला उपदेश करा. तात्पर्य: स्वभावतच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळून टाकणारी आहे, पदोपदी गोंधळून टाकणारी ही स्थिती, आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वर्म्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आहे. आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वनवा नको असतो तरी तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवणे आणि त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपतत न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो ज्याला जीवनातील समस्याची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. एवा एतात अक्षर गार्ग विदा स्मालोका प्रतीस. कृपण: मानवी असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवनासाठी हे मनुष्य जीवन अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्यायोगे ती जीवनातील समस्याचे निराकरण करू शकते. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्याचे सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो. यतदक्षर गार्गी विद्वा स्मालोके प्रति स ब्राह्मण. देहबुद्धीने वंश झालेला कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादीच्या प्रति अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. त्वचारोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलावर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबाचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलाची काळजी घेणाऱ्या पशुमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्याला गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. तो श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहे. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलायचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले. तरीसुद्धा मूर्ख संसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णामधील अजन्म तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या अंतर व बाह्य स्वरूपामध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तर तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच आहे. न हि पापश्यामी ममापु नाद्य यच्छोकमुच्छो शनमिदीयानाम अवाप भूमा वसंपनमृद्ध राज्यसुरानमपि चदीयापत्यम.
ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवासारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. तात्पर्य: धर्मतत्व आणि नीतिनियमाच्या ज्ञानावरून आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय आपली श्रीकृष्णासारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्यप्राय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावनाभीत आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी तो श्रीकृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे. किंवा विप्र किंवा न्यासी शूद्र केने नये येई कृष्ण तत्व व्यक्ता सेई गुरु है. एखाद्या व्यक्तीचे विप्र वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही, परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. चैतन्य चरितामृत मध्ये म्हणून श्रीकृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्ये सांगण्यात आले आहे की षटकर्म निपुणे विप्रो मंत्र तंत्र विशारद आवे विष्णो गुरुन स्वाद्व वैष्णव श्रुपेचा गुरु. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावनाभीत असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. जन्म, जर, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्याचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा सुख किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशा अनेक राष्ट्रे आहेत की जी जीवनातील सुखसोयींनी, समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत, तरीसुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु त्यांनी श्रीकृष्णाचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यांच्यासारख्या शास्त्राद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मध्यांधता याबद्दल दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले असते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतासारखे सार्वभौमत्व माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती व समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व यांचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्याइतपत प्रगतीचा विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीतातही याची पुष्टी होते की शिनो पूर्णमुक्ती लोका विशंती. जेव्हा पुण्यकर्माच्या फलाचा अंत होतो तेव्हा मनुष्याच्या आनंदाच्या अच्युत शिखरावर जीवनातील अत्यंत खालच्या पायरी इतपत पतन होते. जगातील अनेक राजकारणाचे याप्रमाणे अधःपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत ठरते. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णाचा आश्रय घेत आहे त्याचप्रमाणे आपणही श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्ण निश्चितपणे आपल्याला समस्याचे निराकरण करण्यास सांगितले आणि तो श्रीकृष्ण भावामृताचा मार्ग आहे. संजय उवाच एव मुक्ता ऋषिकेश गुंडाकेश परंतप न योस्य इति गोविंद मुक्ता तृष्णी भुवुः. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही, आणि स्तब्ध झाला. तात्पर्य: अर्जुन युद्ध करणार नव्हता, त्याऐवजी युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यात जाणार होता.
हे समजल्यावर धृतराष्ट्राला नक्कीच आनंद झाला असला पाहिजे, पण शत्रूला मारण्या इतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता, तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करील. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरझणच पडेल, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करील. तमोवाच ऋषिकेश पहसनिव भारत सेनियोरुभयोमध्ये विषिदन्तमिद वच. हे भरतवंशा, त्यावेळी दोन्ही सैन्यामध्ये उभे राहून हास्य करत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. तात्पर्य: ऋषिकेश आणि गुंडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, पण त्यांच्यापैकी एकाने स्वच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले होते कारण श्रीकृष्ण असले. कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते सर्वांचे अधिपती. या नात्याने ते नित्य सर्वांच्या पेक्षा ज्येष्ठ आहेत. तरीसुद्धा भक्तांसाठी भगवंत हे मित्र पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणतेही संबंध ठेवण्यास सदैव तयार असतात. पण जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु बनले आणि शिष्याबरोबर त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. असे दिसते की गुरु आणि शिष्यामधील संवाद त्यांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यामध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती समाज जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. श्री भगवान उवाच: अशोच्यानवशोचस्य पज्ञावादस्य भाष्ये घृतासून गडाशुष्य नाशुशोचती पंडिता. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जो शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीविताबद्दल तसेच मृताबद्दलही शोक करीत नाहीत. तात्पर्य: भगवंताने तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीविताबद्दल काही मृतावस्थेबद्दल शोक करीत नाही. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजे ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता, पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वापेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच. म्हणून आत्म्याइतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. न तेवाह जातु नासन त्वे नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्व वयमत परम. ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात होते असा काळ कधीच नव्हता आणि भविष्यातही आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. तात्पर्य: वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवाचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि श्वेतर उपनिषदामध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णशाद्वारे प्रत्यक्ष जीवांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. नित्यो नियंता चेतन श्वेत नाम एको बहुना यो विदधाती कामान तमान्तस्य येनु पंचती धीरास्तेष्या शांती शाश्वती नेत रेषाम. अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आले ते जगातील सर्व व्यक्तींनाही
विशेष करून ज्याच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोकडे ज्ञान आहे पण स्वतः विद्वान असल्याचा देखावा करतात, त्यांना सांगण्यात आले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन किंवा युद्धभूमीवर जन्मलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बुद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंताचा नित्य सहचर अर्जुन व उपस्थित राजे हे सर्व शाश्वती जीवात्मा आहे. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्यच व्यक्ती राहणार असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्य काळातही अखंडपणे चालूच राहील, म्हणून कोणाबद्दलही शोक करण्याचे कारण नाही. मायावादी तत्वज्ञान सांगते की नंतर जीवात्मा हा मायेच्या आवरणापासून अलग होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो. पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी पुष्टी दिली नाही. तसेच फक्त बुद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांताला या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. आणि उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालू राहील. श्रीकृष्णाचे हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवांचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसती तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णाने इतका जोर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तीबद्दल सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे. जरी हा युक्तिवाद मान्य केला तरी की व्यक्तित्व हे भौतिक आहे तरी श्रीकृष्णाच्या स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल काय? श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात की आणि भविष्य काळातील निश्चितपणे सिद्ध केले आहे. स्वतंत्र अस्तित्वाबद्दल निश्चिती देतात. श्रीकृष्णाने आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेक विधी-रीतीने निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णाने आपले स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्य बुद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेतील प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच किंमत राहणार नाही. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांना युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग्य ज्ञानाबद्दल शिक्षण देण्यास असमर्थ आहे. भगवद्गीता ही सामान्य अशा साहित्यातून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकांची भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नाही. जेव्हा एखादा श्रीकृष्ण सामान्य मनुष्य म्हणून स्वीकार करतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्त्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे. परंतु यापूर्वी श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे. जीवाच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयी रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णाद्वारे केले जाणे कसे शक्य आहे? म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्रीरामार्जुनाचार्यासारख्या इतर आचार्यांनी केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे भगवंतांचे भक्त आहेत तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. पुरुषोत्तम भगवान श्री भगवान म्हणून श्रीकृष्णाचा जे द्वेष करतात ते या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करूच शकत नाही. अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची बाटली उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याचप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत भक्ताशिवाय इतर कोणीही भगवद्गीता जाणूच शकत नाही. तसेच ज्या व्यक्तींना भगवंताच्या अस्तित्वाबद्दल द्वेष करतात त्यांना
त्यांनाही गीतेमधील रहस्याला स्पर्शही करणे शक्य नाही. म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परमसत्याबद्दल अत्यंत दिशाभूल करणारी आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित करण्यात आले आहे की जो अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करतो तो गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंताने गीतापदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदामध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. देहिनो सिमस्त्या देहे कौमार यौवना जरा तथा देहांतर प्राप्ती धीरिस्तस्य न मुद्यती. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून आणि तारुण्यात आणि तारुण्यापासून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तात्पर्य: प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढील जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चितच आहे आणि यासाठी भीष्म, द्रोण यांच्यासारख्या अतिशय आस्था असणाऱ्या नवीन शरीरास भीष्म, द्रोण याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते. शरीरातील अशा बदलामुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी अध्यात्म देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकाची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नाही. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाही. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्म्याचेही विभाजनीय झाला असता, पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना क्षर म्हटले जातात, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतर ते शाश्वत जीवन जगतो अंशच राहतात. पण मोक्षप्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंताबरोबर ज्ञान आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्याशी करता येते तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवांचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की ते एकाच स्तरावर नाहीत, तर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसले तर त्यांच्यामधील गुरु-शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता, कारण मायेच्या तावडीत कोणीच साप प्रमाणित बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन यांच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. मात्रा स्पर्शा शांतु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखा आगमना पायोनी नित्य स्थिती भारत.
हे कोणते? या तात्पुरते उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या योगा येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियानं होणाऱ्या जीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने शूद्र न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य: योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे. वेदाप्रमाणे एखाद्याने माघ महिन्यातही भल्या पहाटे उठून स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते. तरीही जे धार्मिक तत्त्वाचे पालन करतात अशा वेळी त्या स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाही. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यामुळे स्त्रीही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्त्व आहे आणि जर एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तर त्याने नियतकर्मापासून टळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधानाचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कोणते या नावाने संबोधण्यात आले? त्याच्या आईकडील बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधल्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. यही न व्यथ योक्तेनेक्ते पुरुषशव समदुःखासुख धीर सौमूर्तत्वाय कल्पते. हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थित असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तात्पर्य: आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुखदुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो तो क्वचितच मोक्षप्राप्तीस पात्र आहे. वर्णाश्रमामध्ये जी चौथी अवस्था संन्यासाश्रम आहे ती अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे आणि तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुले बाळे यांच्या संपर्काचा त्याग केल्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची पत्नी माता यांची देखभाल कोणीच करण्यास तयार नव्हते. तरीसुद्धा उच्चतर हेतुप्रीत्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या सर्वश्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. नास्तो विद्यते भावो ना भावे विद्यते सत उभयोरपि दृष्टो तत्वा न योक्ते दर्शिबी. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्ही स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य: परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शारीरिक आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो आणि पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावात शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सर्वविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू हे त्याचे धाम सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत.
पण सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांचा उपदेश भगवंताने केला आहे. त्याचा आरंभ येथपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्रे तसेच श्री भागवतात समस्त सृष्ट पदार्थाचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंताचा स्वीकार करण्यात आला आहे. अशी सृष्ट पदार्थाची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे पराप्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो, त्याचप्रमाणे जीव हे नेहमी भगवंताच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट जाणून घेणे शक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्या इतपत काही का आणि सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. अविनाशी तु तदिति येन सर्वमिद तत्तम विनाशम यशास न कुशित कुर्मतः. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे. असे त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याचे स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराची सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनाद्वारे करता येते. या जीवात्म्याचे परिणाम केसांच्या वरच्या आग्राच्या 1.10 इतके असे सांगण्यात आले आहे. याची पुष्टी श्वेतारोपनिषदात करण्यात आली आहे. बालाग्रत भाग्यस शतदा कल्पितस्य च भागो जीव स विज्ञेय चानत्याय कल्पते. केसांच्या वरच्या आग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिणाम होईल. याचप्रमाणे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्रगत भाग्यस्य शतांश सादृश्य मग जीव सूक्ष्म स्वरूपोय संख्यातीतो ही चित्कन. आध्यात्मिक चित्कन संख्यातीत आहे व त्याचे परिणाम हे केसांच्या अग्रभागाचे 1.10 इतके आहेत. असे सांगण्यात येते. याची पुष्टी म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कन ज्याप्रमाणे चित्कन आहेत हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अभाव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतन विरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर हे कोणत्याही समान व्यक्ती समजू शकतो आणि कोणताही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोश निषिदात आश्विक जीवात्म्याच्या परिणामासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात येते. एषोनुरात्मा चेतसा वेदुतसो यस्मिन् प्राणपुरुषा सविवेश प्राणोदित सर्वमोत प्रजना यस्मिन् विशुद्धे विभवतेषु आत्मा. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. हा परमरूप याच 5
5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवाच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणापासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दुर्गोचर होतो. विविध आसनाद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरण्याच्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरता नसून सर्व सूक्ष्मत्वाला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामुळे मध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणताही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कल शून्य व्यक्तीच हा परमानुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकतो. परमानुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोश निश्चिताप्रमाणे हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकाच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळे ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणून शारीरिक हालचालीसाठी लागणारी स्फूर्ती शक्ती शरीराच्या या भागातून उत्सर्जित होते. फुफ्फुसात प्राणवायू नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोद्भवनाचे कार्य थांबते. वैदिक विज्ञान तांबड्या पेशीचे महत्त्व मान्य करते पण शक्तीचे उगमस्थान आत्मा आहे याबद्दल निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी सुद्धा वैदिक शास्त्र मान्य करते हृदय या शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. शरीराच्या परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताचे अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील आश्मिक स्फुल्लिंग आहेत. त्यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो वा आधुनिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे विस्तृत वर्णन केले आहे. अनंतवत इमे देहा निस्सिसोता शरीरिन अनाशिनो परमेयस्य तस्मादुत्सव भारत. अमर्याद असणाऱ्या तस्मास्त म्हणून अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरत वंशजा तू युद्ध कर. तात्पर्य स्वभावतच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षांनंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसत नाही. मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणत्याही कल्पना नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनात पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही. भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो. म्हणून धार्मिक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे कारण तो परमेश्वराचा प्रकाशाचा अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो त्याचप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. जीवात्म्याच्या भौतिक शरीराचा त्याग केल्यानंतर तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. म्हणून कळून येते जीवात्मा हाच या शरीराचा पालन करतो. केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार करता धर्माप्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. या येन वेंती हंतारयणेश्य मन्यते हंतम उभो तो न विजानितो न्याय हंती न हन्नते. ज्याला वाटते की जीवात्मा हा मरणार आहे तो मारला जातो तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकावरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कोणत्याही भौतिक शास्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि आध्यात्मिक स्वरूपामुळे मारलाही जाऊ शकत नाही. त्याची हत्या किंवा
ज्याची हत्या झाली आहे असे समजते, हे केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंस्यात सर्वा भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका, हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येला प्रोत्साहन देत नाही. कोणत्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसे ते राष्ट्राच्या आणि भगवंताच्या दंडसंहितेत निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खाता नव्हे तर धर्मतत्वाकरिता हत्या करण्यात नियुक्त करण्यात आले होते. न जायते मियतो वा कदाचि त्राय भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतो ये पुराणे न हनते हन्यामाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होणार असेही नाही, त्याचा जन्म होणार नाही असेही नाही. तो अजन्म, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आणि शरीराचा नाश झाला तरी तो नाश होत नाही, त्याचा नाश होत नाही. तात्पर्य गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप आणि अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटुस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटुस्थ आणि स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिवर्तन उत्पन्न होतात, परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा हा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे. आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणताही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर निर्माण होतात. शरीरापासून उत्पन्न होणारी उपपले म्हणजे मुले बाळे आहेत व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच आहेत आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपपले नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतराच्या पलीकडे असतो. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते मियतो वा विपश्रियान कृत श्रीना बभूव कुचित अजो नित्य शाश्वतो ये पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय या भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये एक विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थान आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसत नाही, तरी सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो. आपल्याला खात्री होते की दिवसाची ही वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी आकाशात सूर्य आहे असे आपल्याला समजू शकतो. यावरून सर्व शरीरामध्ये, मग तो मानव असो अथवा पशु, सर्वांमध्ये चेतना ही असते, ज्यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे संपूर्ण ज्ञान आहे. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्ण दिव्य उपदेशाद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात.
तर जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णाची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. यांची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनोरणीय मन्यते मह्यानामस्य जंतु नीते गुहायाम तम कृतु पश्यति वितशोको धातु प्रसाद महिमात्म. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवांच्या एकाच वृक्षरूपी शरीरामध्ये हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शक्यतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचे उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण आणि किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. वेदाविना निश्च नित्यय व्ययम कथ सपुरुष प्रार्थक घातयांती हतिकम. हे पार, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्म आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारेल किंवा कोणाला कसा मारविल. तात्पर्य, प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या व्यक्तीचा उपयोग, वस्तूचा उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचाही उपयुक्त असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी या व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावतो. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापाबद्दल त्याला दुःख भोगावेच लागणार आहेत. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेल्या फाशीची शिक्षा ही वस्तुस्थितीकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्ण प्रीत्यर्थ युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळीच हिंसा नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वासासी जीर्णानि यथा विहाय नवीनी गृहती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा ज्ञानानी संयती नवानी देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तात्पर्य, अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकाचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांच्या हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांसुद्धा शरीरात होणारे बदल, ज्यात बाल्यावस्थेतून कौमार्यावस्था आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वृद्धावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो, याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छा पूर्ण करतो, त्याचप्रमाणे परमात्माही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मुंडकोश निषेधात तसेच श्वेतारोप निषेधात यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा याची तुलना एकाच झाडावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आली. त्यापैकी एक पक्षी वृक्षाची फळे खातो आणि दुसरा पक्षी आपल्या मित्राकडे केवळ पाहत राहतो. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाची फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालीची केवळ साक्ष आहे. श्रीकृष्ण पाहणारे साक्षी
साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन हे फळे चाकणारा पक्षी आहे. जर ते मित्र असले तरी त्यामधील एक जण स्वामी आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याची या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरात होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वच्छेने उपदेशाकरता श्रीकृष्णाला शरण गेला, त्याचप्रमाणे एक पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या स्वयंश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो. तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी या सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोश निषिद्ध आणि श्वेतारोप निषिद्ध या दोन्ही विधानाला पुष्टी देतात. समाने वृक्षो पुरुषो निमनो निशया शोचती महानजुष्ट जदा पश्यमन मिनशमश्य महिमान निमिती वितशोक. जरी दोन पक्षी एका वृक्षावर असले तरी झाडांचे फळे चाकणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रासलेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजे भगवंताकडे तो ज्या क्षणी पाहतो, त्याची महानता जाणतो, त्या क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे पाहिले आणि त्याच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्ण पुढील प्रमाणे संवाद केल्यामुळे तो भगवंताची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देह स्थित्यांतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्माच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे. यज्ञ विधीवरून किंवा योग रणभूमीवरून जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगातून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्च स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नाही. नैन छिदंती शस्त्राणी नैन दहंती पावक न चैन क्लेद व्यापो न शेषयती मारुत. या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तात्पर्य: तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहे. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शास्त्र व्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादीपासून बनवलेल्या विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अन्नस्त्राची वर्गवारी सुद्धा अग्निशस्त्रामध्ये केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वापासून बनवलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्राचा प्रतिकार जलशस्त्राने केला जात असे, पण अशी वर्णास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाही. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनशस्त्राचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाही. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शास्त्राद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून नित्यच वेगळे केलेले अंश आहे. जीवात्मा हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मक दृष्ट्या अग्निप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विझवतात, त्याचप्रमाणे जीवात्मे भगवंताच्या सानिध्यात विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्याचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीतातही सांगते. म्हणून भगवंताने अर्जुनाला दिलेल्या शिकवणीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. श्रीकृष्णाने ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णाशी कधीच एकरूप झाला नाही. अच्छोद्यो यमोद्धो यमक्लोधो शोष एवच नित्य सर्वगत ज्ञानो रचलोय सनातन. हा आत्मा अविद्राव व न तुटणारा आहे आणि त्याला सुकवणे, त्याला जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. तात्पर्य: अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूपच अंशच राहतो.
अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एक जिन्सी होऊ शकत नाही. भौतिक दोषापासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंताच्या दिव्य तेजमय किरणामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून बनून राहतो. परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगत हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंताच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्याचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावर तिथे राहणारी योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगत हा शब्द अर्थहीन झाला असता. अवक्तोयम चिंतोयम विक्रायोयमुच्यते तस्मादेव विद्येत्वेन नानुशोचिति महसी. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अति शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले आहे. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रयोगाकरिता कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपल्याला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणाच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मात्याच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदध्यानाशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना आणि चेतना हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्यच केले पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य परिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. अथचैन नियंतान नित्यवामनस्य मूर्तम तथापि त्वमहाबाहो नेन शोचित मोहसी. तथापि जरी तुला वाटते की आत्मा किंवा जीवाची लक्षणे हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाभावो तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य: बौद्धाप्रमाणे नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे जो शरीर व्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली तेव्हा अशा प्रकारचे तत्वज्ञान अस्तित्वात होते आणि जे लोकायतीत व वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्त्यांच्या प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याप्रमाणे प्रतिपादन करतात. त्याच्या मृताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वाचे संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वाच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रगट होतात. मानुषकशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे. सद्यस्थितीत याच तत्वावर आधारलेले अनेक कल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहे. असे कल्पित धर्म शून्यवादी, अभक्त, बौद्धिक पंथावर आधारित आहेत. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनाचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करत नाही किंवा आपले नियत कर्म
करणेही थांबवित नाही. उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालवली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबर तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीला अनुरूप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याच्या आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही तर त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जडजव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, त्या अर्थी अशा घटनांबद्दल दुःखी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्म नसता तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यंगपूर्वक महाभाव म्हणून संबोधले, कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. क्षत्रियाना त्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणे त्याला योग्य. जातक ही ध्रुवो मृत्युर्ध्रुव जन्म मृत्युश्च तस्मादपायराह्यतो न त्व शोचितमहसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य: मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा तो एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याप्रमाणे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून करणे, हत्या करणे, युद्ध करणे या गोष्टी जन्ममृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत. पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरता लढणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते, कारण ज्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपल्याला योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. अवक्त्यादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अवक्तनिध्यान्याव तंत्र का परिदेवना. समस्त जीवा प्रारंभी अवक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अवक्ते होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? तात्पर्य: आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्त्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोहाच्या दृष्टीने शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या वेदविद्येचे अनुयायी नास्तिक असे म्हणतात. तरीही केवळ वादविवादाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रगटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते, त्याचप्रमाणे अवक्त्याच्या या सूक्ष्मावस्थेत व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ, पृथ्वीपासून प्रकट झालेली गगनचुंबी इमारत जेव्हा ती कोसळते जाते तेव्हा तिची प्रकटावस्था पुन्हा अप्रगट होते आणि सरतेशेवटी तिचे रूपांतर कणामध्ये होते. शक्तीच्या अविनाशाचा नियम कायम राहतो, पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रगट होतात, हा फरक आहे. म्हणून प्रगटावस्था असो अप्रगटावस्था असो, कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे कारण काय? कसेही असले तरी अप्रगट अवस्थेत पदार्थ नष्ट होत नाही. प्रारंभ आणि अंत या दोन्ही अवस्थेत तत्वे अवक्ते राहतात. केवळ मध्यावस्थेत ती व्यक्त होतात आणि यामुळे कोणत्याही महत्त्वपूर्ण फरक पडत नाही. कालांतराने भौतिक शरीर नष्ट होते, पण आत्मा हा सनातन आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा आपण स्वीकार केला तर आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर हे एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे.
आणि म्हणून वस्त्र बदलण्याचा शोक करण्यात काय अर्थ आहे? सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एका स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहे किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत, परंतु जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देतो. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, शरीराच्या विनाशाबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नाही. आश्चर्य व्यक्त पश्यति कश्चिदेन माश्चर्य वंदिती तत्त्वेन चान्य ऐश्वर्यवेच्य नमस्य शृणुतो सुता वेदन चैव किंचित. कोणी आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी आत्म्याचे वर्णन अद्भुत असे म्हणून करतात आणि कोणी यांच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात, परंतु दुसरे असे आहे की जे त्यांच्याबद्दल ऐकल्यावर त्याला मुळीच जाणू शकत नाही. तात्पर्य: गीतोपनिषद हे मुख्यतः उपनिषदातील सिद्धांतावर आधारित असल्यामुळे याच प्रकारचा श्लोक कठोपनिषदातही आढळतो. यात आश्चर्य नाही. श्रवण्यापि बहुभयोनी लभ्य श्रवन्तोपि बहवो येन विद्ध आश्चर्यो वक्ता कुशलोश्च लब्धा आश्चर्यश्च ज्ञाता कुशलानिष्ट. एका महाकाय जनावराच्या शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूंमध्ये आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाही. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या समयुगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही. वास्तविक आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञानाविरहित सर्व कार्य व्यर्थ ठरतात, ही वस्तुस्थिती आहे. भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे, याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकतही असतील, परंतु काही वेळा अनावश आत्मा आणि परमात्मा यांच्या परिणामातील भेद जाणता ते एकच आहेत हे या समजुतीद्वारे त्याची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप आणि त्याचे कार्य, त्याचा एकमेकातील संबंध आणि इतर बारीक मोठे तपशील याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्मज्ञानामुळे होणारे वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे त्यापेक्षाही दुस्तर आहे. पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. आत्मसंबंधी ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेला उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे. श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपश्चर्या आणि त्याग करणे आवश्यक आहे. परंतु श्रीकृष्णाने याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहैतुकी कृपेनेच शक्य आहे आणि शक्य कोणत्याही उपायाने नाही. देही नित्यम वेद्धाय देहे सर्वस्य भारत तस्मास्त्वन्नी भूतानि न शोचितुमर्हसि. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणीमात्रासाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचे शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही.
भगवान श्रीकृष्णाच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहून भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमुळे जीवनाची लक्षणे प्रगट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. त्याचबरोबर युद्धकाळामध्ये आवश्यक असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची गरज लहरी खातर न ठरवता भगवंताच्या आज्ञेवरून आधारित असली पाहिजे. स्वधर्म पवीचा आवेश्य न विमुतस्य धर्मासी युद्धच्छोयो तृणक्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रिय या नावाने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या 4 वर्णामधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते व हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा किंवा इजा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत. वाघाची शिकार झाल्यानंतर त्याचे राजकीय मानसन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत. जयपूर क्षत्रियाचे संस्थानचे क्षत्रिय राजे आजतागायत या पद्धतीचे पालन करत आहेत. क्षत्रियांनी विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यक बाब असते. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यासाश्रम स्वीकारू शकत नाही. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्यायसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की अहवेषु मिथ्यान्योन जंघाशतो महिषित युद्धमाना परशक्ता स्वर्गयंत पराडुमुख यज्ञेषु पशवे ब्रह्मणे हन्यतो सतत द्विजे संस्कृत किल मनुष्ये तेपि स्वर्गामापावन. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो, तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो.